31 डिसेंबरनं साजरा करण्याचे आवाहन परमपूज्य नंदगिरी महाराजांचा भक्तांना संदेश. कोरेगाव तालुक्यातील सुळशी येथील 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता झालेल्या शनिदेवाच्या आरतीनंतर उपस्थित भक्तांशी संवाद साधताना 31 डिसेंबर साजरा करू नये असे मनापासून आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की पवित्र हिंदू धर्म परंपरेनुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होते. आपली संस्कृती, परंपरा आणि पंचांग यांचा मान राखण्यासाठी कॅलेंडर महिन्यानुसार 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणारे टाळावे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि भावी पिढ्यांपर्यंतचा तिचा वारसा पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या सण उत्सवांच्या मूळ परंपरांचा आदर राखणे आवश्यक आहे. गुढीपाडव्यालाच नववर्ष मानून त्या दिवशी उत्साहात साजरा करावा असेही त्यांनी सांगितले. शनेश्वर देवस्थान परिसरात भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आरतीनंतर झालेल्या संवाद सत्रात भक्तांनीही महाराजांच्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आपण जल्लोष साजरा करतो तो 31 डिसेंबरचा आपला काहीच संकट नाहीये. आपला चैत्र शुद्ध प्रतिपदा आपला नवीन वर्षाची सुरुवात आहे. पाडव्याला कोणीही प्रत्यय असले कार्यक्रम साजरा करायचा नाही. आपला हिंदू धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. सनातन आहे, सनातन होता, सनातन आहे, सनातन राहणार आहे. तरी सर्व माता भगिनींना सांगतो, सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी गांभीर्याने विषय घ्या की कोणी असला कार्यक्रम साजरा करायचा नाही. आपल्या धर्माला साजेसच आपण वागले पाहिजे. आपला धर्म श्रेष्ठ आहे. आपला धर्म पाडवा हा पहिला दिवस आहे म्हणून कोणी साजरा करायचा नाही. तरी सर्व भाविकांना आम्ही सूचना करतो की थोड्या दिवसात, काही वर्षामध्ये, काही महिन्यामध्ये आपला जगामध्ये आपला हिंदू राष्ट्र म्हणून एकही नाही आहे. का कुठला देश राहिलाय का? आता कुठलाही राहिला नाही. आता लव जिहाद पाहताय, लँड जिहाद पाहताय, मत जिहाद पाहताय, सगळं पाहताय तुम्ही. सगळा अनुभव माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बाहेर फिरताय, तुम्हाला जास्त अनुभव आहे. आपला हिंदू धर्माला उभं राहायला सुद्धा जागा नाहीये. तिसरं महायुद्ध सुरुवात झाला तर हिंदू राष्ट्र कुठं आहे आपला. म्हणून आपल्या सगळ्यांना संघटन व्हायचं आहे, संघटित व्हायचं आहे आणि पुढच्या पिढीवर आपले चांगले संस्कार घालून आपल्याला हा भारत देश, हा हिंदू राष्ट्र निर्माण करायचा आहे. हा आपला उद्दिष्ट आहे, आपला ध्येय आहे. म्हणून सगळ्यांनी कुणीही असा 31 डिसेंबर साजरा करायचा नाही. सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांनी वर हात करून जयघोष करा. हर हर आपले गाव आपली जबाबदारी या भूमिकेतून कुमठे येथे तिळगंगा नदीपात्र स्वच्छता अभियान. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आपले गाव आपली जबाबदारी या संकल्पनेतून कुमठे गावात सर्व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून तिळगंगा नदीपात्र स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. तिळगंगा नदीचा प्रवाह लाभलेल्या या भाग्यशाली गावात स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरला. माऊली प्रतिष्ठान व चांगभलं ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांच्या संकल्पनेतून वारकरी संप्रदाय मंडळ तसेच गावातील सर्व सहकारी मित्रांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आले. उपक्रमाअंतर्गत बंधाऱ्यासमोरील परिसर तसेच भक्त पुंडलिक मंदिराच्या बाजूचा नदीपात्रातील साचलेला कचरा व राडा पोकलेनच्या साह्याने काढण्यात आला. गावातील सहकारी मित्रांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने हा सर्व कचरा रस्त्याच्या बाजूला सुरक्षितपणे हलवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे यांच्यासह विकास विनायक जगदाळे, अक्षय काटकर, विजय पोपट जगदाळे, संदीप चव्हाण, मेजर प्रकाश जगदाळे, अक्षय जगदाळे, नवनाथ जगदाळे, बबलू सावंत, गणेश भोसले, गौरव यादव, ऋषिकेश चव्हाण, संजय राजाराम जगदाळे, पोपट जगदाळे, नरुकाका जगदाळे, उल्हासराव जगदाळे, भाऊसाहेब यादव, दिलावर मुलानी, गणेश पुरी, गोरखतुपे, विजय जाधव सरपंच, संतोष चव्हाण, शिवाजी रोमन, नितीन जावळे, ऋषिकेश शिंदे, महेश चव्हाण, राज जगदाळे, सोमनाथ लोहार, आबा सावंत, विकास कांबळे, उदय चव्हाण, अजिंक्य चव्हाण यांच्यासह समस्त कुमठे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या अभियानामुळे नदीपात्र स्वच्छ झाले असून पर्यावरण संवर्धनासोबतच गावातील स्वच्छता व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या गावची तिळगंगा नदी 2 दिवसापूर्वी एक आपण व्हिडिओद्वारे ह्या तिळगंगा नदीचं झालेली अवस्था आपण व्हिडिओद्वारे मांडली होती. तर व्हिडिओद्वारे मांडल्यानंतर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया खूप सकारात्मक आल्या. पण आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आपल्याला जी आपली जबाबदारी आहे, कुणाला दोष देण्यापेक्षा आपल्याला आज जे काय काम करता येईल त्या अनुषंगानं आज हे उचललेलं पहिलं पाऊल आहे. तुम्ही सगळ्यांचा प्रतिसाद. भाऊ, पुण्या मुंबईपासून लोकांचे फोन आले
की हे काम चांगलं आहे आणि पहिल्यांदा आपलं नदीपात्र हे स्वच्छ झालं पाहिजे आणि नदीपात्रातनं स्वच्छ जाऊन पुंडलिकाच्या मंदिराविषयी मांडलेला विषय पण खूप भावनात्मक आहे. जुन्या लोकांनी मोठ्या श्रद्धेनं ते मंदिर बांधलेलं होतं. ते बाहेर पहिल्यांदा त्याच्यावरती जे केसपान झालेलं आहे ते सगळं आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि मंदिराला आपल्याला मोकळा श्वास देणं गरजेचं आहे. मंदिर मोठ्या जुन्या लोकांनी आपल्या फार जुन्या लोकांनी काहीतरी त्यावेळेस पण मेहनत घेतली असेल ना हे मंदिर उभं करायला, पण ते आपण जपायला कुठेतरी अयशस्वी ठरतोय. त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्याच्यातला राडा रोड काढणं आणि राडा रोड काढल्यानंतर हे नदीपात्र स्वच्छ ठेवणं आणि नंतर जे काही प्रशासनाचे काही कामं आहेत ही सगळी प्रतिनिधी लोक करतायतच. माझी जबाबदारी एवढीच होती की पहिल्यांदा आपण आपलं माझं वैयक्तिक स्वच्छता करणं, माझं घर करणं, घर केल्यानंतर गाव बघणं, ह्या एक एक जबाबदारीतनं मी येतोय. त्या अनुषंगानं मी हा पाऊल उचललेलं आहे. पण कुणी मी तुम्हाला आज सांगतो कुठलीही राजकीय अभिलाषा ह्याच्या पाठीमागं नाही. फक्त आपलं गाव स्वच्छ राहावं, आपलं नदीपात्र स्वच्छ राहावं आणि आपलं मंदिर जे भावनिक मी भावनिक आहे, थोडासा श्रद्धाळू आहे, त्याला कुणी काय नाव दिलं तरी चालेल, पण पुंडलिकाचं मंदिर हे पहिल्यांदा त्याला ऊर्जित अवस्था यावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. बाहेरून बऱ्याच मदतीचा ओघ भाव मला फोन आला की काय मदत लागेल तर घ्यायची का नाही घ्यायची, पण हे आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी काही लोकांची मदत न घेता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यानं ही नदीपात्र आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. काकांचं मार्गदर्शन चांगलं आहे, भाऊंचं मार्गदर्शन चांगलं आहे, सरपंच आहेत, ही सगळी मंडळी अनुभव आहे, त्यांच्या अनुभवाचा उपयोग घेऊन आपल्याला हे नदीपात्र कसं स्वच्छ करता येईल ह्याच्यावरती आपण फोकस ठेवूया. वैयक्तिक ह्याच्यावरती जेवढं लोकांना एकत्रित करायचा प्रयत्न करतोय तो तुम्ही समजून घ्या आणि इथून पुढेही ही राजकीय लोकांशिवाय पण हे काम होणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन, दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केलं जावं हीच माझी वैयक्तिक इच्छा आहे. नायगावात उभारणार भव्य स्मारक 3 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मभूमी नायगाव तालुका खंडाळा येथे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे भव्य व दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या अनुषंगाने शनिवारी दुपारी 2 वाजता मंत्री गोरे यांनी स्मारकाचे नियोजित स्थळ तसेच जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित समाजबांधव मोठ्या संख्येने नायगाव येथे उपस्थित राहणार असल्याने लाखोंच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुप सूर्यवंशी, सरपंच निखिल झगडे, युवा नेते ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नायगाव येथील हे स्मारक सावित्रीबाई फुले यांच्या अखंड संघर्ष, सामाजिक न्याय आणि शिक्षण चळवळीच्या स्मृती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थान ठरणार असल्याचा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. खटाव तालुक्यातील केएम कंपनी टोळीचा म्होरक्या करण मदने व साथीदार पोलिसांच्या ताब्यात. पुसेगाव यात्रेत टाकलेल्या दरोड्यानंतर कारवाई. खटाव तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार करण बचाराम मदने राहणार भवानीटेक तालुका खटाव हा केएम कंपनी खटाव ग्रुपच्या टोळीचा म्होरक्या आणि त्याचा साथीदार रामदास शंकर जाधव राहणार मलवडी तालुका मान यांना पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या यात्रेदरम्यान कोयता व सूर्याच्या धाकावर दहशत माजवत गंभीर दुखापत घडवून सुमारे 70,000 रुपयांची लूट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पुसेगाव येथील यात्रेदरम्यान केएम कंपनी नावाने ओळखल्या जाणाऱ्या खटाव व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या टोळक्याने दहशत माजवली होती. कोयता, चाकू व सूर्याचा वापर करून उपस्थित भाविकांना घाबरवणे, मारहाण करणे तसेच लूटमार करणे असा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजता दिली. पुढील तपास सुरू असून टोळीत सामील इतर साथीदारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्वकर्मा सुपरमार्ट फसवणूक प्रकरण, गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेकडून कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन.
विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेड कोडोली सातारा तसेच त्यांच्या इतर शाखांमध्ये 13.5% परताव्याचे आमिष दाखवून झालेल्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांनी सर्व गुंतवणूकदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। या संदर्भात शनिवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। तपासाच्या अनुषंगाने 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे खालील कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। गुंतवणुकीचा पुरावा, ठेव पावती, ठेव प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, बँक पासबुकच्या पहिल्या पानाच्या 2 झेरॉक्स प्रती, आधार कार्ड व पॅन कार्ड प्रती, परतावा मिळाल्यास त्याचे पुरावे, वारसदार असल्यास त्यांचे कागदपत्रे, सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट व ठळक 2 प्रती तपासादरम्यान पुरावे संकलित करून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवण्यासाठी कायद्याअंतर्गत पुढील कार्यवाही होणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले। दरम्यान याच कंपनी विरोधात दहिवडी आणि पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत। त्या प्रकरणात आधीच जबाब नोंदवलेले गुंतवणूकदारांना साताऱ्यात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। गुंतवणूकदारांना वेळेत कागदपत्रांसह सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून यामुळे पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे।